मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. आपलं नशीब अचानकपणे उजळलं ना की ते नेमकं कशामुळे ह्याची माहिती करून घ्यावी माणसाने. हवा माझी लढाई ही हर्षवर्धन भोसले नावाच्या माणसाशी नाही, ती त्याच्या आत दबा धरून बसलेल्या पशुशी आहे. सॉरी सॉरी, परत ये ग, सॉरी परत ये, प्लीज प्लीज परत या, सॉरी. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित निभावून दे. प्रभा, काही सामान घ्यायचं राहिलंय का? प्रभा, तू बोलत का नाहीयेस? काय झालं सांग ना. हे बघ प्रभा, आता शहाण्यासारखी वाग ग बाई. घरी जाऊ, मागचं सगळं विसरू आणि सुखा समाधानाने राहू. कळतं ना मी काय म्हणतोय ते? तू बोलत का नाहीयेस प्रभा? हे मौन व्रत का? प्रभा, हॅलो हॅलो संयोगिता, मी आसावरी बोलते. वहिनी बोल. मी आष्टीहून निघते घरी यायला. घरी यायला म्हणजे म्हणजे तू? मी घरी येते, माझ्या घरी. कायमची म्हणजे? माप ओलांडून आलं तेव्हाच कायमचे आले होते मी, नाही का? काका काय म्हणतात? काका म्हणतात आता माहेर पण बास, आता निघा. वहिनी मला खूप आनंद होतोय, मी तुला सांगूच नाही शकत. मला रडू येईल आता. ए, आनंदाने कोणी रडतं का? बरं, माईना आणि मुक्ताला सांग मी पोचते म्हणून. सांगते मी, पण वहिनी मुक्ताताई नाहीये इथे. तू गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती तिच्या सरकारी बंगल्यात परत गेली. वाटलंच मला. ठीक आहे, कदाचित मी येताना तिला भेटूनच घरी येईन. चल मग ठेवू मी आता. वहिनी लवकर ये, मी आता उलटी मिनिटं मोजतीये. बरं, ठेवते. प्रभा, सचिन नंदिनीला फोन करून सांगतो आपण दोघे घरी येतोय म्हणून. नाही, मी नाही येणार त्या घरी. ती ती ज्या घरात आहे त्या घरात येणार नाही मी. तुम्ही जा इथून, जा इथून. प्रभा, नाही, मी नाही येणार. ती मला मारून टाकेल. प्रभा, तुम्ही मला फसवताय, होय ना? तुम्ही मला फसवताय. प्रभा, असं वेड्यासारखं करू नकोस. तुम्ही नेहमी तिच्या बाजूने होतात. प्रभा, आता सुद्धा तुम्ही मला इथून फसवून घेऊन जाल आणि विष घालून ठार मारा. प्रभा, तसं काही होणार नाही. माझं ऐक प्रभा. ए प्रभा, हे बघ, वेड्यासारखं चाळी करू नकोस. काय झालं सर? काही नाही.
घरी जायचंय ना म्हणून जरा ते एक्सरसाइज झाली. या तुम्ही या या. हे बघ तुझा जीव ना तर मी आत्ताही घेऊ शकतो. मग काय व्हायचं असेल ना ते होईल. आता आणखीन वाईट काय होणार आहे? वेडी झालीस ना म्हणून वाचलीस, नाहीतर तुरुंगात खडी फोडायला गेली असतीस. निंबूत पडे घरीच, नाहीतर इथेच बेवारशासाठी टाकीन, पुन्हा कधीही बघायला येणार नाही. कळलं? अगं हो हो हो, हळू जरा पाळशील मला म्हातारीला. काय काय झालंय काय एवढं? ओळख मी जिथे इंटरव्ह्यू देऊन आले होते त्यांचं अपॉइंटमेंट लेटर. माई मला नोकरी मिळाली आहे. खरंच? वा वा वा, छान झालं. देवाची कृपाच झाली म्हणायची. माई यशस्वी हो. माई तुझ्या आशीर्वादामुळे हे सगळं झालंय. तुझ्यामुळे, आधीमुळे आणि माझ्या वहिनीमुळे. ए मला आधी वहिनीला फोन करायला हवा. अगं ती निघालीच असेल आता आष्टीहून. हो येतच असेल वहिनी. माई मला खरंच इतका आनंद झालाय ना. आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी केलंय. खूप छान वाटतंय. हा आनंद अगदी वेगळाच असतो ना. तुला पूर्वीसारखं हसताना बघून इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. याचं सगळं श्रेय वहिनीला आहे. जा देवापुढे साखर ठेव. मी आधीला पेढे आणायला सांगते. हा जा. कुठं आलो आपण? आपल्या घरी. हा, नवीन घरी. नवीन घराची लालूच दाखवून ती त्याला घेऊन गेली. सचिन, सचिन कुठे आहेस रे तू? सचिन इथेच आहे, आपल्याच घरी आहे, नवीन घरात नाहीये तो. हो. आणि आणि ती शला का? प्रभा हा, चल आज चल. हो. चल या या या. बसा. हे बघा ओ, हे बटन बसवलंय तुमच्यासाठी. हे बटन दाबलत ना की बेल वाजेल, मग कुणीतरी येईल. तुम्हाला हाका मारायला नको ना म्हणून. कळलं? बसा, पाणी आणतोय. बसा, मी मॅडमना बोलवतो. हा.
कशी आहेस तू सावरे? मी ठीक आहे. बस. तू चंद्रपुरात? मी 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 परत आले. म्हणजे पुन्हा तुझ्या नवऱ्याने तुझ्या हातापाया पडून तुझी माफी मागितली आणि पुन्हा तू पागळलीस. आता पुन्हा 4 दिवस तू तुझ्याशी चांगला वागेल आणि 5व्या दिवशी तुझ्यावर हात उगारेल. पुन्हा पहिले पाडे 55. असंच ना? नाही, असं अजिबात नाही. नाही म्हणजे हर्षवर्धनाने मला खूप फोन केले, माझी खूप वेळा माफीही मागितली, पण म्हणून मी परत आले नाही. मग तुला आठवतंय मुक्ते, जेव्हा बाबा मला घरून घेऊन गेले तेव्हा तू मला म्हणाली होतीस, सावरे नीट विचार कर, तू परिस्थितीपासून तोंड फिरवून पळून तर जात नाहीस ना. सावरे, मी विचार केला, खूप विचार केला. आणि परत आले. सावरे, माझी लढाई मलाच लढायला हवी ना मुक्ते. फक्त दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे की ज्याच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम केलं त्याच माणसाच्या विरोधात मला ही लढाई लढायची. पण सावरे, या लढाईत तू एकटी नाहीयेस. मी आहे ना तुझ्या सोबत. हे सांगायची गरज आहे का मुक्ते? मुक्ते, या लढाईत लढणारी मीच, घाव घालणारी मीच आणि घायाळ होणारी मीच. सगळीकडून माझीच हार. पण तरीही ही लढाई मी लढणार मुक्ते. चुकतेस तू सावरी. तुझ्या घावाने घायाळ होऊन जो संपेल तो हर्षवर्धनाच्या मनातला सैतान असेल आणि त्यानंतर जो हर्षवर्धन भोसले उरेल तो फक्त तुझा असेल. तो तुझा विजय असेल. उमा, सावरीचा फोन आला होता पोचल्याचा? नाही. नाही म्हणजे मी पण वाटच बघत होते फोनची, पण नंतर मला वाटलं तुम्हाला शाळेत येऊन गेला की काय फोन. नाही ना, शाळेतही नाही आला. अगं बाई. एव्हा ना पोचायला हवे होते नाही? हो. भाऊजी, मला काय वाटतंय, आसावरीला परत पाठवून आपण चूक तर नाही ना केली?
तिनं हट्ट केला. मीही नाही अडवलं. आज बऱ्याच दिवसांनी तिच्या डोळ्यात मला लढण्याची उमेद दिसली. पण या लढाईत बळी नाही जाता कामा कोणाचाच. म्हणजे तुला काय म्हणायचंय? अहो, ती गरोदर आहे भाऊजी, बाळ आहे तिच्या पोटात. त्याला काही होणार नाही. मी होऊ देणार नाही. एक आनंदाची बातमी आहे. काय आधी तोंड गोड कर. बातमी काय सांग? अरे हा पेढा तर घे आधी. कसला पेढा? माई आसावरी आलीस? कशी आहेस ग? काय आहे? कुठे काय? मग असं तोंडावर येऊन उभं राहायची काय गरज आहे? नाही म्हटलं मालकांना वर्दी द्यावी की मी घरी परत आले. हो? 4 दिवस उकिरडा फुंकून आल्यानंतर वर तोंड करून असं सांगायला लाज नाही वाटत तुला? हर्षवर्धन, मी माझ्या माहेरी गेले होते, माझ्या घरी. मग का आलीस इथे परत? जा ना, जा तुझ्याच घरी. असं होतं तर मग फोन करून कशाला मला? वरी जाऊ दे ना. तू आधी फ्रेश हो बरं. जा. सॉरी माई, मी विसरलेच होते. या घरात बायकांनी फक्त गप्पच बसायचं असतं. काहीही झालं तरी, कुणी त्यांना बोललं तरी, त्यांना मारलं तरी, किंवा अगदी त्यांच्या पोटातल्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरीही. सबरी, हॅलो बाबा. हो, पोचले मी. अगदी व्यवस्थित आहे. हो हो, नाही नाही, तुम्ही यायची अजिबातच गरज नाही आहे. हो ना? खरंच काळजी घ्या. अच्छा.